एकेकाळी पाली या गावात एक छोटा मुलगा राहत होता, बल्लाळ. त्याला गणपती बाप्पावर इतका विश्वास होता की तो रोज जंगलात जाऊन एका दगडाला गणपती मानून तासनतास पूजा करत असे. हळूहळू गावातील इतर मुलंही त्याच्या सोबत भजन पूजा करू लागली. पण ही गोष्ट त्याच्या वडिलांना अजिबात आवडली नाही. रागाच्या भरात त्यांनी ती पूजा करण्याची जागा उद्ध्वस्त केली आणि त्या छोट्या बल्लाळाला एक झाडाला बांधून जंगलात सोडून दिले. जखमी आणि एकटा असलेला बल्लाळ रडत फक्त एकच नाव घेत राहिला, गणपती बाप्पा, मला सोडून जाऊ नका. म्हणतात त्याच क्षणी जंगलात एक दिव्य ब्राह्मण प्रकट झाले. त्यांनी बल्लाळचे बंधन सोडवले आणि त्याचे घाव क्षणात बरे केले. तेव्हा त्या ब्राह्मणांनी आपले खरे रूप दाखवले, स्वतः श्री गणेश. बल्लाळाने हात जोडून विनंती केली, प्रभू, तुम्ही इथेच कायम रहा. बाप्पा हसले आणि म्हणाले, आजपासून मी इथेच राहीन आणि माझं नावही तुझ्या नावावर असेल, बल्लाळेश्वर. आजही महाराष्ट्रातल्या पाली येथे असलेल्या बल्लाळेश्वर गणपती मंदिर हे अष्टविनायक गणपती मंदिर पैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर खरी भक्तीची कथा सांगतं, जिथे देवाने आपल्या भक्ताचं नावच स्वतःच्या नावाला दिलं. गणपती बाप्पा मोरया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.